समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम सर्वत्र वाजू लागले असताना दुधोंडी गणात भाजपचे कट्टर समर्थक पांडुरंग घाटगे बंडखोरीच्या तयारीत असल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे। पंचायत समिती दुधोंडी गणातून पांडुरंग घाटगे यांनी निवडणूक लढवण्याच्या तयारीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता। सुरुवातीला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना उमेदवारी करण्यास स्पष्ट शब्दात सांगितले होते, मात्र ऐनवेळी पक्षाने उमेदवारी दुसऱ्याच उमेदवाराला दिल्याने घाटगे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। यातच भाजपकडून उमेदवारी अर्जासाठी आवश्यक असलेला एबी फॉर्म न दिल्यामुळे संभ्रम आणि असंतोष अधिकच वाढला। या पार्श्वभूमीवर दुपारी दुधोंडी येथे घाटगे समर्थक व कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेण्यात आली। बैठकीत पक्षाच्या भूमिकेविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। कार्यकर्त्यांच्या जोरदार आग्रहास्तव आणि स्थानिक पातळीवरील पाठिंब्याच्या भरवशावर पांडुरंग घाटगे भाजपमधून बंडखोरी करून पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा निर्णायक पाऊल उचलणार असल्याचे स्पष्ट झाले। या घडामोडीमुळे दुधोंडी गणात भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे। मी पांडुरंग भगवान घाटगे, राहणार तुपारी। मी 30 वर्षापासून या भाजप म्हणण्यापेक्षा संपतराव चव्हाण, संपतराव देशमुख यांच्याबरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून काम केलं। आता आम्ही जिल्हा परिषद, आमदारगी सगळ्या गोष्टीला त्यांना आम्ही आमचा सगळं गोसावी समाज, रामोशी समाज, आमचा इतर धनगर समाज सगळ्यांनी मिळून आम्ही त्यांना पाठिंबा देऊन निवडून आणलं। तरी आत्ता दुधोंडी गटातनं आरक्षण, ओबीसी आरक्षणची सीट होती। त्यावेळी आम्ही कार्यकर्त्यांनी विचारलं, आमच्या नेत्यांनी विचारलं आमचा अर्ज भरू काय, तर त्यांनी तुमचा दाखला असला तर भरा म्हणून सांगितलं। आम्ही अर्ज भरला, सगळं झालं। अर्ज भरल्यानंतर आम्हाला कळाले की एबी फॉर्म तुम्हाला काय दुसरीकडे दिलेला आहे, तुम्ही काय हे करू नका। मग सरळ जर तुम्ही आमच्यावर अन्याय करत असेल तर आरक्षण सोडत असेल, आरक्षणमध्ये तुम्ही आम्हाला जर तिकीट देत नसेल तर ह्या पक्षाने आम्हाला आमचा विचार का केला नाही, का करू नये? आमच्यावर सरळ अन्याय होतोय। आम्हाला अर्ज भरण्यासाठी नेत्यांनी सांगितलं होतं, आम्ही अर्ज पक्षातनं भरला। पक्षातनं अर्ज भरल्यानंतर आम्हाला कळाले की एबी फॉर्म स्त्री गटातनं, पुरुष गटातनं होतं, म्हणजे ते स्त्री त्यात उमेदवारी अर्ज त्यांना दिला। तरी आम्ही आमचं सगळे कार्यकर्ते सगळे नाराज आहे। नाराज असल्यामुळं आम्हाला जर पक्षाने आमचा विचार नाही केला तर आम्ही अपक्ष, सगळ्यांच्या विचारानं अपक्ष आम्ही लढणार। आम्ही काय गप बसणार नाही। जर आमचा पक्षाने आमचा जर विचार नाही केला तर आम्ही लढणार। दुधोंडी तालुका पंचायत समिती गटातून ओबीसी पुरुष उमेदवारी असून महिलेला दिली पक्षाने। गरीब समाजाचा कोण विचार करत नाही, विचार करावा पक्षानं। गरिबांना किती दिवस त्यांच्या पत्राला होतील, पक्ष जर याचा विचार करत नसला तर गोरगरिबांना पक्षाच्या मागे राहायचं का नाही? खऱ्या कार्यकर्त्या जर अशी कुजवत असेल पक्ष तर कुणाकडे बघायचं पक्षानं, कुणाच्या आधारावर राहायचं? हे असं जर खच्चीकरण होत असेल, जे नेता धडपडतो त्या नेत्याचं, तर आमसारख्या कार्यकर्त्याचं काय होत असेल? तर ते पक्षाने विचार करावा वरिष्ठ यांनी। आणि आमच्या रामोशी समाजाच्या वतीनं पांडवांनी जेवढं ही तुपारीच नाही, दुधोंडी असेल, दहेरी असेल आणि त्या पुंजीवाडी, पुंजी, या जेवढे रामोशी समाज संघटना एमएम ग्रुप आहे त्या ग्रुपचा सगळा पाठिंबा मामासनी राहील आमचा। आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्या त्यानंतर भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी आमचे नेते माननीय पांडुरंग घाटगे यांना एक शब्द दिला की तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा ओबीसी प्रवर्गातनं। मग मामांनी त्यांचं म्हणणं ऐकून पूर्व कार्यकर्त्यांच्या ताकदीनिशी अर्ज दाखल केला। त्या सगळ्या प्रक्रियेनंतर पक्षाकडनं अपेक्षा होती की एबी फॉर्म मिळावा आणि मामांचा अर्ज पात्र ठरावा, पण पक्षाकडनं तो एबी फॉर्म आम्हाला मिळाला नाही।
तो अर्ज मिळाला नसल्यामुळं आता सर्व कार्यकर्त्यांची भावना अशी होते की कदाचित आम्हाला डावललं जातंय का आम्हाला विरोध केला जातोय, आम्ही नक्की कोणती ठाम भूमिका घ्यायची, या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी आज आम्ही मामांच्यावरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते एकत्र आलो आहोत. आणि आम्ही सर्वांनी विचार करून असा निर्णय घेतला आहे की मामांना जर पक्षातर्फे डावललं जात असेल तर आम्ही मामांच्या सोबत कायम नेहमी उभं राहणार. आणि मामांनी अपक्ष जर लढवायचा निर्णय घेतला तर त्या निर्णयामध्ये पण आम्ही मामांच्या पाठीशी खंबीरपणे कार्यकर्ते म्हणून उभा आहोत. मी नितीन सुभाष इंगवले, आमचे मार्गदर्शक नेते पांडुरंग घाटगे मामा यांना उमेदवारी भरण्यासाठी आमच्या नेत्यांनी सांगितलं होतं. त्यांनी शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी दाखल केली, पण आम्हाला म्हणजे आमच्या पांडवमाच्या अर्जाला AB फॉर्म मिळाला नाही. म्हणजे आम्हाला डावलले असं आम्हाला वाटतंय. आणि खरा प्रश्न असा आहे की OBCची जागा असताना OBC समाजावर अन्याय होतोय असं वाटतंय. त्या ठिकाणी OBCला कुणालाही द्यायला दिलं असतं तर काय वाटलं नसतं. पण आता असं आम्हाला वाटतंय की इथून पुढे असाच अन्याय होईल काय. मग जर आम्ही असं प्रत्येक वेळेला अन्याय सोसू लागलो तर आम्हाला खऱ्या अर्थानं की आमच्या अन्यायच होईल असं आम्हाला वाटतंय. तर आपल्या सर्व नेत्यांनी त्याचा विचार करावा पुन्हा एकदा. नसेल तर मग आम्हाला पण विचार करावा लागेल की बाबा काय निर्णय घ्यायचा ते आता उद्या बसून आम्ही सगळे विचार करू. आमच्या खाटीक समाजामार्फत पांडवमांना उमेदवारासाठी आमचा पाठिंबा आहे. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.